वृश्चिक राशीसाठी जुलै 2026 बद्दल एक रहस्य आहे जे तुम्हाला आतून हादरवू शकतं. हा महिना तुमच्यासाठी फक्त बदल घेऊन येत नाही, तर तो तुम्हाला लोकांचे खरे चेहरे दाखवणार आहे. तुम्हाला वरून सगळं काही शांत दिसेल, परंतु आतून एक मोठं वादळ तयार होत असणार आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि माहिती आहे का, सगळ्यात धोकादायक गोष्ट कोणती आहे ती? हे सगळं काही होत असताना ते तुम्हाला सुरुवातीला काहीच कळणार नाही. जसा जसा महिना पुढे जाईल तसं तसं तुमच्या नजरेमध्ये त्या गोष्टी क्लिक होत जातील. कारण या महिन्यामध्ये धोका हा तुमच्या शत्रूकडून नाही आहे, तर तो आहे तुमच्या जवळच्या लोकांकडून किंवा तुमच्या मित्रांकडून, तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून. तर तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच सावध राहायचं आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे, तर बघा, महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूपच स्टेबल असणार आहे. पैसे येतील जसं तुम्ही विचार केला होता त्याप्रमाणे तुमचं इन्कम सुरू राहणार आहे. तुम्ही जे काम करत आहात ते पण सुरळीत चालू असणार आहे. परंतु अचानक एखादा हिडन खर्च उद्भवू शकतो. तुम्ही एखादी छोटी गोष्ट पण इग्नोर करू शकतात, परंतु हीच छोटी गोष्ट पुढे जाऊन मोठा खर्च तुमच्यासाठी बनणार आहे. 9 ते 16 जुलैच्या दरम्यान तुम्हाला खूप सावध राहायचं आहे. कारण कोणतेही मोठे निर्णय तुम्ही घेणार असाल तर खूप विचार करून घ्या, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. 22 जुलैनंतर अचानक पैसे येण्याचे योग आहेत. या महिन्यामध्ये सगळ्यात मोठं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे खर्च करताना सेल्फ कंट्रोल तुम्हाला करायचा आहे. कारण खर्च वाढत जातील आणि त्याचं प्रेशर हे तुमच्यावर येणार आहे. पैसा येणार आहे, परंतु खर्च पण तसेच असतील. सो ते तुम्हाला सगळं काही व्यवस्थितरित्या मॅनेज करावं लागणार आहे. आता व्यावसायिकदृष्ट्या हा महिना कसा आहे, तर बघा, व्यवसायामध्ये तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमच्या व्यवसायाची एखादी नवीन शाखा दुसरीकडे ओपन करण्याचा प्रयत्न करत होता, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्हाला एखादा प्लॅटफॉर्म मिळू शकतो किंवा तुम्हाला कोणीतरी येऊन अप्रोच करू शकतो तुमच्या जुन्या ओळखींमध्ये. मग ते तुम्हाला मदत करतील तुमचा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी. आणि असं काही झालं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि विशेष करून परदेशामध्ये जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा होता, तिथे तुम्हाला एखादी तुमची स्वतःची ब्रँच ओपन करायची होती, तर तसे तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे, मदत मिळणार आहे. आणि विशेष करून तुमचं जे काही ब्रँड आहे, तुमचं जे काही व्यवसायाचे प्रोडक्ट आहेत, तर त्याचं प्रसिद्धी होणार आहे. मार्केटमध्ये तुमचं एक वेगळंच स्थान तुम्ही निर्माण करणार आहात आणि म्हणून या सगळ्यांमधून पण तुम्ही खूप आर्थिक लाभ कमवणार आहात आणि तुमची प्रसिद्धी पण होणार आहे. त्यामुळं व्यावसायिकदृष्ट्या हा महिना खूपच शुभ आहे तुमच्यासाठी. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना शांत राहण्याचा आहे. कारण तुमच्या आसपास तुमचे जे सहकारी आहेत, कलिग्ज आहेत, ते तुम्हाला एक प्रकारे इनडायरेक्टली त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या नकळत तुम्हाला एक वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील किंवा एखादं काहीतरी चुकीचं काम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अडकवतील ते. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहायचं आहे. कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कारण या महिन्यामध्ये राजकारण, पॉलिटिक्स असेल तुमच्या कामाच्या ठिकाणी हे खूप वाढलेलं दिसणार आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण तुम्ही असं काहीतरी एखादं कृत्य करू शकता की त्यामुळे तुमचं जे काही काम आहे त्याचं नुकसान होऊ शकतं. किंवा तुम्ही जे काही एखादं प्रोजेक्ट करत आहात, एखादं महत्त्वाचं काम तुम्ही करत आहात, तर त्या गोष्टींवर तुमच्या क्रोधाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि तुमच्या आसपास असतील, तुमचे हितशत्रू असतील किंवा तुमच्यावर जळणारे व्यक्ती असतील तुमच्या ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, तर त्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो आणि ते त्याच गोष्टी व्हाव्यात असं प्रयत्न करतील. सो तुम्हाला खूप अलर्ट राहायचं आहे या महिन्यामध्ये. शक्यतो शांत राहायचं आहे. जे काही चाललंय ते फक्त पाहायचं आहे आणि तुमचं काम असेल, तुमचं कष्ट असेल, तुमची मेहनत असेल, ते तुम्हाला करायचं आहे. सातत्याने ते चालू ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या विरुद्ध कट रचले जात आहेत, तर तुम्हाला सावधानतेने कोणतंही काम करायचं आहे आणि कोणासोबत ही कोणतीच गोष्ट तुम्हाला शेअर करायची नाही. विशेष करून तुमची कामाची पद्धत असेल, तुम्ही जे काही काम करणार असेल किंवा तुमच्या आयडियाज असतील, ते कोणासोबतही शेअर करू नका, कारण नुकसान हे फक्त तुमचंच होणार आहे.
जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला हा महिना असणार आहे, कारण तुम्ही एकमेकांना वेळ देणार आहात, एकमेकांना समजून घेणार आहात आणि एकमेकांसाठी काहीतरी स्पेशल करणार आहात आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये जे काही बॉन्ड आहे ते अजून जास्त घट्ट होणार आहे, वाढणार आहे, तुमचं प्रेम अजून जास्त प्रकारे फुलणार आहे आणि माझ्या मते तुमचं पार्टनर किंवा तुम्ही स्वतः प्रपोज पण करू शकतात एकमेकांना. म्हणजे तुमचं नातं हे एक स्टेप पुढे तुम्ही नेण्याचा प्रयत्न या महिन्यामध्ये करणार आहात आणि असं काही झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण या महिन्यामध्ये प्रपोजल्स येतील, प्रस्ताव येतील तुम्हाला, परंतु तुम्हाला पाहिजे तसे गोष्टी घडणार नाहीत, अडचणी येऊ शकतात. तर या महिन्यामध्ये प्रयत्न करत आहात, प्रयत्न चालू ठेवा, परंतु पाहिजे तसे परिणाम मिळण्यासाठी अजून थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना चिंतेचा जाणार आहे, कारण या महिन्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा शत्रू हे तुमचं मन असणार आहे, कारण मन तुमचं एकाग्र राहणार नाही. सतत कोणते ना कोणते विचार तुम्हाला त्रास देतील किंवा तुम्हाला मनासारखे परिणाम मिळाले नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन राहणार आहे. परंतु तुम्हाला प्रयत्न वाढवायचे आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही जे काही झालेलं आहे, जे काही रिझल्ट मिळालेला आहे, फक्त त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करत बसाल, परंतु तुम्हाला पुढे काहीतरी कृत्य करावं लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. विशेष करून जे कोणी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी खूपच चिंतेचा काळ आहे, कारण मनासारखे परिणाम मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न वाढवावे लागतील. नक्कीच तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी अवलंबाल, एखादा प्लॅन करणार आहात, परंतु ते एक्झिक्यूट करायला तुम्हाला थोडासा उशीर होईल आणि त्यामुळं तुमच्या मनासारखे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही ओव्हरथिंक करणार आहात, कंपॅरिझन करणार आहात स्वतःचं दुसऱ्यांसोबत, मग त्याच्यामुळं तुमचं मन अजून डिस्ट्रॅक्ट होणार आहे. या महिन्यामध्ये उगीच तुमची एनर्जी वेस्ट होणार आहे विचार करण्यामध्ये. त्याच्यामुळं 12 दिवसासाठी तर तुम्हाला डिसिप्लिन एक ठेवावं लागणार आहे, करावं लागणार आहे. काहीतरी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावंच लागणार आहे आणि माइंड कसं फोकस करता येईल याच्यावर तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे, तरच जुलैमध्ये तुम्हाला काही चांगले परिणाम दिसतील. महिला वर्गासाठी मात्र हा महिना आनंदाने भरलेला असणार आहे, कारण तुमच्या मनासारख्या गोष्टी ह्या तुमच्या कुटुंबामध्ये पण होतील आणि जिथे तुम्ही काम करत आहात तिथे पण अगदी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. विशेष करून स्वतःसाठी काहीतरी खरेदी करणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात. ज्या कोणी महिलांना स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी छोटीशी संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकते. फक्त अलर्ट होऊन तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहायची आहे या महिन्यामध्ये. जे कोणी एक्स्ट्रा दुसरे काम करत असतील किंवा लेखन, क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करत असतील किंवा करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला तिथे प्रसिद्धी मिळू शकते किंवा तुमचं नाव लौकिक वाढू शकतं. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण तुमचं मन प्रसन्न असणार आहे, अध्यात्माकडे तुमची ओढ जास्त राहणार आहे आणि एखाद्या तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकता. तिथे पुन्हा तुम्हाला कोणीतरी नवीन भेटू शकतं आणि त्यांच्या ओळखीमुळे तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे आणि त्यामुळं तुमचं मन हे शांत राहणार आहे. मन शांत, प्रसन्न असल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर नक्कीच होणार आहे, परंतु आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे. बीपीचा त्रास असेल, जेवणाची व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यायची आहे, आहार तुम्हाला योग्य घ्यायचा आहे, कारण अपचनाचे त्रास होऊ शकतात. विशेष करून सांधेदुखी, डोकेदुखी आणि पाय दुखू शकतात, तर त्याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे या महिन्यामध्ये. आता तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी मी सांगणार आहे, जसं की काही शुभ तारखा आहेत, त्या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू शकतात. एखादं घरामध्ये कार्य करायचं असेल करू शकतात. तर त्या तारखा आहेत 3, 7, 11, 16, 21, 25 आणि 29 जुलै. तर या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू शकतात, निर्णय घेऊ शकतात, एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकतात, बिझनेस डील करू शकतात. जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेल तर त्यांना तुम्ही प्रपोज पण करू शकतात. हे जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी पॉवर ॲक्टिवेशन डेज आहेत. तर या दिवशी तुम्ही नक्कीच कोणतंही शुभ काम करू शकतात, कारण त्याचे परिणाम तुम्हाला शुभच मिळतील. काही तुमच्यासाठी अशुभ तारखा पण आहेत, मग त्या दिवशी तुम्हाला खूप सावधान राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे आणि त्या तारखा आहेत 5, 10, 17 आणि 23. या तारखेला तुम्हाला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची नाही. आणि विशेष करून 17 आणि 23 तारखेला तुम्हाला खूपच शांत राहायचं आहे, कारण त्या दिवशी एखादा वाद होऊ शकतो किंवा तुम्ही एखादा डिसिजन घेतला तर खूपच नुकसान तुम्हाला होऊ शकतं. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गडद लाल, शुभ अंक आहे 9, शुभ
वार आहे मंगळवार आणि तुमच्यासाठी शुभ दिशा आहे दक्षिण दिशा. वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि याच महिन्यामध्ये मंगळ हा तुमच्या इमोशन्सला आणि अँगरला, क्रोधाला ॲम्प्लिफाय करणार आहे. जर तुम्ही तुमच्यावर कंट्रोल ठेवला तर हा महिना तुम्हाला पैसा, पॉवर आणि रिस्पेक्ट देणार आहे. पण जर अँगर आणि ट्रस्ट या दोघांमध्ये जर तुम्ही चूक केली तर एकच निर्णय हा तुमच्या आयुष्यामध्ये एखादं परमनंट लेसन बनू शकतं, हे पण ध्यानी ठेवा. वृश्चिक राशीसाठी हा महिना फक्त महिना नाही आहे, तर हा महिना आहे तुमच्यासाठी इमोशनल ट्रान्सफॉर्मेशनचा. योग्य लोक ओळखले तर नशीब हे तुमच्यासोबत राहणार आहे, नाहीतर एक हिडन ट्रूथ तुमचं सगळं पर्स्पेक्टिव्ह बदलून टाकू शकतं. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि हां, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील, काही अडचणी आल्या असतील अचानक, तर नक्कीच तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या आणि जाणून घ्या तुमच्या जीवनातील प्रश्नांची सर्व उत्तरं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधायचा आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.